भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, शब्दांचे बोट ठरून आला जणू चांदोबा. नमस्कार बालमित्रांनो, मी रसिका. आज आपण लाडोबाच्या दिवाळी अंकातली उस डोंगा परी रस नोहे डोंगा ही कथा ऐकणार आहोत. या कथेच्या लेखिका आहेत डॉक्टर संगीता बर्वे. ऐकूया. त्या दिवशी रविवार होता. शाळेला सुट्टी होती. रोज शाळेत जाताना मला गणवेश घालावा लागतो. रोज तो ड्रेस घालून मला खूप कंटाळा येतो. ऑफिसला जाताना आमच्या घरासमोर राहणारी मेघनाताई किती छान नटून थटून जाते. मला फार हेवा वाटतो. आपण देखील तिच्यासारखंच राहायला हवं असं सारखं मला वाटतं. तिच्यासारखं नटायला मला खूप आवडतं. म्हणून त्या दिवशी बाहेर जाताना मी हळूच आईची लिपस्टिक लावली आणि तिच्या कपाटातलं फाउंडेशन सुद्धा लावलं. हॉलमध्ये आजी वर्तमानपत्र वाचत बसली होती. माझ्याकडे पाहून ती गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. ती हे मला उद्देशून म्हणाली हे मला लगेच कळलं, कारण अभंगांमधून, सुविचारांमधून, म्हणींमधून टोमणे मारण्यात ती अगदी पटाईते. मी आजीला म्हटलं, म्हणजे काय ग? तर ती म्हणाली, आता तूच बघ ना, आपल्याला साधं बाहेर जायचंय तर किती नट्टा पट्टा. तुझ्या एवढ्या छोट्याशा मुलीला शोभतो का इतका नट्टा पट्टा? गॅदरिंग किंवा एखादं फंक्शन असेल तर गोष्ट वेगळी, पण उगाच ती सवय लागते आपल्याला. साधे किती छान दिसतो आपण. आजीचा मला रागच आला. मी आजीला म्हणलं, आत्ता जे तू काही म्हटलीस ना त्याचा अर्थ आधी सांग. आजी हसली आणि म्हणाली, अगं संत चोखा मेळ्याचा अभंग आहे हा. चोखोबा म्हणतात, उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. म्हणजे ऊस दिसायला वरून ओबड धोबड दिसतो, पण खायला किती गोड असतो. नुसत्या वरवरच्या देखाव्याचा, खोट्या मुखवट्याचा उपयोग तो काय? आपलं अंतरंग सुंदर असेल तर आपण आपोआपच सुंदर दिसतो. मनातली शुद्धता, निर्मळता उमटते. आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. त्यात गैर काही नाही. लोकांनी आपल्याला छान म्हणावं, आपलं कौतुक करावं अशी अपेक्षा असते. मग आपण सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करतो. पण एवढ्यावरच आपलं असणं ठरतं का? आपलं व्यक्तिमत्व ठरतं का? आपण एरवी कसे बोलतो, कसे वागतो, खाता पिताना आपल्या हालचाली कशा होतात, आपण आपल्या घरातल्या वस्तू व्यवस्थित ठेवतो का? शाळेतून आल्यावर बूट मोजे काढून जागच्या जागी ठेवतो का? दप्तर डबा जागच्या जागी ठेवतो की कुठेही ठेवून देतो? आपल्या कपड्यांच्या, गणवेशाच्या घड्या व्यवस्थित करून कपाटात ठेवतो का? आजीनं अगदी माझ्या वर्मावरच घाव घातला. मी काही बोललेच नाही, कारण मी तसं करत नाही हे आजीला माहिती आहे ना. आजी म्हटली, मी आजीला म्हटलं, आजी व्हेरी सॉरी, काय भुललासी वरलिया रंगा, हे जे काही तू म्हणालीस ना ते खरंच मला चांगलं समजलं. तुझ्या या 2 ओळीच्या चोखोबाच्या अभंगानं माझ्या डोक्यात चांगला प्रकाश पडला. आता मी माझा गणवेश घडी करून ठेवीन, दप्तरही जागच्या जागी ठेवीन आणि बूट मोजे सुद्धा इकडे तिकडे फेकून न देता व्यवस्थित शूज रॅकवर ठेवीन. मी असं म्हणताच आजीनं प्रेमानं मला जवळ घेतलं, माझी गोड गोड पप्पी घेतली आणि म्हणाली, शहाणी ग माझी तायडी. मी काय सांगते त्याचा अर्थ तुला कळतोय? ही मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी.
मी हसत हसत चोखोबांचा अभंग पुटपुटत आजी म्हणली तसं अगदी साधेपणाने घराबाहेर पडले.